समता आज केवळ एका गटात आहे म्हणून समता असं म्हणायचं का? जर तो डेटा उपलब्ध असेल, एम्पिरिकल डेटा उपलब्ध असेल की तिथं आजही एक घटक त्याच्यापासून वंचित आहे, मग समतेच्या दृष्टीनं त्या घटकाला न्यायाची संधी देणं यात अन्यायकारक काय आहे? मी तुम्हाला काय सांगलं, एक मी आयडियोलॉजिकल सांगणार आणि कॉन्स्टिट्यूशनली लीगल सांगणार. नाही मला आता नाही मी लीगल सांगालो. लीगल सांगालो कारण फार मोठे चिंतक आहेत, प्राध्यापक आहेत, JNUचे आहेत आणि त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे. लहुजी साळवे आयोग हा आयोग मागास शेड्यूल कास्ट कमिशन आयोग नाही संविधानिक दृष्ट्या. एक दुसरी गोष्ट तुम्हाला मला सांगायचं आहे की कोणतीही जर रिझर्वेशन द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये केवळ 2024ची जजमेंट सिंग विरुद्ध म्हणजे पंजाब सरकार ही वाचून चालत नाही. तर 9 जजेसची जजमेंट इंदिरा साहनी, त्याच्यानंतर M नागराजमध्ये ट्रिपल टेस्ट सांगितली की तुम्हाला इम्पेरिकल डेटा हा तो आयोगच देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला सांगतो राज्याचे आयोग सुद्धा आयोग नाहीत, समित्या आहेत. फक्त केंद्राचा आयोग, अनुसूचित जाती जमातीसाठी केंद्राचा आयोग आहे, ह्या समित्या आहेत. इवन बदर साहेबाची समिती आहे. बदर साहेबाचा रिपोर्ट सार्वजनिक न करण्यामागचं एक लय मोठं कारण आहे. काय कारण आहे? की कारण ते मागास आयोग नाहीत आणि मागास आयोग जर नसाल तर सन्माननीय नारायण राणे साहेब समितीच्या आधारे मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. त्याच प्रकारे म्हणजे लहुजी साळवे आयोगाच्या आधारे जर आपण वर्गीकरण केलं तर तुम्हाला सांगतो कर्नाटकासारखं 30 सेकंदामध्ये तुम्हाला सांगतो उपवर्गीकरण स्टे होऊन जाते. हे 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 ऑन द कोर्ट रेकॉर्ड आहे, हे ऑफ द कोर्ट रेकॉर्ड नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो ट्रिपल टेस्ट याच्यात झालेली नाही. त्याच्यामुळं कोण किती मागासलेपण आहे हे तुम्ही असं म्हणजे रॅन्डमली तपासू शकत नाही. परंतु फक्त एकच 30 सेकंदात एक मुद्दा मांडायचा आहे. लक्षात ठेवा की आज भावनिक दृष्ट्या कोणीतरी कॅश करून, मी तुम्हाला उघडपणे सांगतो की आज ज्या प्रकारे मातंग समाज मागच्या काळातल्या सत्तेतल्या काँग्रेसनी वापरला, म्हणजे घाटे कुटुंबापुरतं किंवा याच्या कुटुंबापुरतं, तशा प्रकारची व्यवस्था तुम्हाला सांगतो आज एकनाथ शिंदेंनी तुम्हाला सांगतो खदगावकर नावाच्या त्यांच्या माणसाला पुढं करून रसद पुरवून जर अशा प्रकारे तुम्हाला सांगतो मातंगांचं नुकसान आहे, बौद्धांचं नुकसान आहे, परंतु बौद्ध का म्हणतंय ह्याचं विश्लेषण ह्याचं चिंतन मुख्यमंत्री महोदयांनी केलंय. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले स्पष्टपणे की सगळ्या बाबी तपासल्या जातील. म्हणजेच काय तपासावं लागेल. ठीक आहे, सुधाकर भालेरावजी उत्तर द्या. त्यांचं म्हणणं आहे आधार काय आहे, आधारच नाही आणि कोर्टात टिकणार नाहीये समितीच्या आधारावरती. आणि तुमच्या पक्षावर पण आरोप होतोय, तुमच्या नेत्यांवर पण आरोप केला. नाही मी तर तुम्हाला सांगतो मी खंडेकरांना मोकळा करू शकतो. नाही मोकळा करू शकतो. एकनाथ शिंदे साहेबांनी घडवून आणलेलं प्लॅन आहे. त्यांना मराठ्यांसोबत, ते मराठ्यांच्या पुढारी आहेत, त्यांना मातंग समाज जे आहे सोबत हातचा आला पाहिजे. ठीक आहे, ते विषय काय आहे, सामाजिक विषय. सुधाकर भालेराव प्लीज तुमचं ऐकलं ना, तुमचं ऐकलं ना, तुमचं ऐकलं आता त्यांचं ऐकलं. नाही तुमचं ऐकलं त्यांचं ऐकलं, तुमचं ऐकलं तुमचं ऐकलं आता त्यांचं ऐकू द्या. हा मुद्दा कशासाठी आहे त्याच्यासाठी बहस करा. मी तुमचं स्वागत करायला तयार आहे. एकनाथ शिंदेने मोजायला लावलेली बहस नाही करायची, उघडं नाही करायचं. एकनाथ शिंदेने चालवलेली ड्राईव्ह थांबवायची नाही. एक मिनिट, नाही हे योग्य नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. प्रश्न विचारायचे नाही का? भरकटू देणार नाही मी, चर्चा भरकटू देणार नाही. आम्ही भरकटत नाही. मी सत्य भालेराव साहेब एकनाथ शिंदे प्लीज सदावर्ते मुख्यमंत्री होते. सदावर्ते साहेबांना मी शांत केलंय. भालेराव साहेब आपण मुद्द्यावर बोला, आपण मुद्द्यावर बोला. भालेराव साहेब मुद्दा हा आहे की आधार काय आहे हे टिकणार नाही समितीच्या आधारावर, असं त्यांचं म्हणणं. आपण मुद्द्यावर बोलूया. मुद्दा का बाळासाहेबांनी समोर आणला, आरक्षण का लागू केलं, तर अस्पृश्यता ही व्यवस्था दूर करण्यासाठी इम्पेरिकल डेटा सांगा ना, कारण सांगा ना. त्यांना बोलू दे ना. भालेराव साहेब तुम्ही नाही बालेराव साहेब वैयक्तिक नको, आपण बोलायचं नाही. मी एकनाथ शिंदेला मोजत नाही आणि तुम्हाला नाही हे योग्य नाहीये, हे योग्य नाही. भालेराव साहेब एक मिनिट बंद करा. नाही प्लीज, हे अशा पद्धतीनं होता कामा नाहीये. बरं ठीक आहे. आवाड सर अरे माणसासारखं बोला.
तुम्ही काय आम्ही जनावरासारखं तुमचं बोलायला कौतुक म्हणलं का? मी तुम्हाला ढोर बोलायला म्हणलं का बाबासाहेबांनी तुम्ही? एक मिनिट तथागत हे योग्य नाहीये ना. त्या माणसासारखं बोला म्हणताय. संदेश, त्यांना सांगा. मानवतेचा विचार स्वीकारलेला आहे. काय? धम्माची बालेराव- दीक्षा बालेराव घेतलेली साहेब, आहे. भालेराव, प्रयत्नशील करून हे याचा असं विचार रसद करा. पुरवणाऱ्या चळवळी टिकत आणि नसतात. नंतर बघा. रसाच्या काय तुमच्या चळवळी बापाचं टिकत नसतात. वाटोळं केलं एकनाथ ठीक आहे, शिंदे त्यांचं म्हणणं साहेबांनी. ऐकायला पाहिजे. मला काय वाटतं त्यांचं वाटलं म्हणणं माननीय ऐकलं देवेंद्र पाहिजे. फडणवीस बालेराव साहेब, अरे बालेराव तुम्ही साहेब, राजकारण करताय भारतीय जनता पार्टी सोबत, शिवसेनेसोबत. एकीकडे तुम्हाला वास येतो तुमच्या विचाराचा. आज तुम्ही तुमचा तर कशासाठी नासून गेला भांडताय? विचार. उपवर्गीय तुम्ही तर कशासाठी भारतरत्न भांडत डॉक्टर नाही? बाबासाहेब तर आंबेडकरांवर तुमच्या कमी जास्त विचारामध्ये बोलत आहात. धर्माचा तुम्ही तर वास येतो, तुम्ही धर्माचा. उडबशा काढल्या नाही, पाहिजे. नाही, मी दोघांनाही थांबवतोय. तुम्ही उडबशा काढल्या पाहिजे. तुम्हाला तर मी शिक्षा दोघांनाही मिळाली नाही, तुम्ही थांबवतोय. उडबशा आवाड सर, काढा. आवाड सर, प्लीज, मी दोघांनाही थांबवतोय. दोघांनाही थांबवतोय. आवाड सर, या अशा परिस्थितीमध्ये जर समजा हा निर्णय घेतला गेला, एम्पेरिकल डेटा कुठलाही उपलब्ध नसताना, म्हणणं हे सुद्धा येत आहे की आपण एकूणच या सगळ्याची जनगणना जी आहे ती पूर्ण झालेली नाहीये आणि एम्पेरिकल डेटा नसताना अशा प्रकारे आपण हा निर्णय घेतला तर तो टिकणार नाही. खरंच यात तथ्य आहे? नाही आधार काय असला पाहिजे? मी म्हणालो तसं लवजी साळवे आयोग कमिशन आहे, तो न्यायिक आयोग आहे का नाही याचा वकील साहेबांना ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये ते सांगतील. पण कमिशन आहे, राज्य सरकारनं नॉमिनेट केलेला कमिशन आहे, त्याचा अभ्यास आहे, बदर कमिशन आहे, तो न्यायिक कमिशन आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोन कमिशनच्या आधारावरती जे काही येईल त्याच्यावरती वर्गीकरणाची मागणी जी आहे ती पुढे जाऊ शकते. एक माझा मुद्दा असा आहे की इतर राज्यांमध्ये ज्या ज्या जाती वर्ग लाभवंचित आहेत अशा जातींना जर आरक्षणाचं वर्गीकरणाच्या माध्यमातून जर वर्गीकरण झालं असेल तर महाराष्ट्रातही हे जे दोन कमिशन रिपोर्ट्स आहेत याच्या आधारावरती वर्गीकरणाचा मुद्दा मला वाटतं पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण वकील साहेब आपणही बोला. नाही नाही, मला भाऊंकडे द्यायचं. मी त्यांच्याकडे गेलो नाही, बराच वेळ झाला मी त्यांच्याकडे गेलो नाही. शेवटचे काही मिनिट आहेत माझ्याकडे. विवेकजी, खरं तर या सगळ्यातनं वाद न होता सामंजस्यानं एका झेंड्याखाली आत्तापर्यंत आपल्या न्याय हक्कांसाठी लढलेला हा समाज आहे. मी समाज हा शब्द वापरतो, जाती असा शब्द न वापरता हा समाज आहे. आपण या सगळ्यामध्ये पुन्हा एका झेंड्याखाली बसून सगळ्यांनी यावर चर्चा करून मार्ग काढणं शक्य आहे का? त्या दृष्टीने संवादाची प्रक्रिया सुरू होऊ शकते का? बघा विलासजी, आता कुणी ऐकायला तयार नाही. टोपलीत नसलेल्या भाकरीच्या वाटणीसाठीची ही भांडणं आहे. हे सत्य आहे. आणि त्याच्यानंतर बघा, सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय. देशामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश, 28 राज्य आहे. फक्त 4 लोकांनी तो निर्णय स्वीकारला, बाकीच्या लोकांनी निर्णय नाकारला. त्यामुळे आज संविधानिक बाजू बाजूला ठेवू, आपल्यासाठी महत्वाचा आहे सामाजिक सलोखा. सामाजिक सलोखा हा महत्वाचा आहे. बघा, मिलिंद आव्हाड तिथं बसलेत, त्यांचे वडील एकनाथ आव्हाड साहेब आणि आम्ही एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या नंतर 89 मध्ये स्थापित झालेला अॅट्रॉसिटी ऍक्ट 2 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये लागू झाला. मिलिंद आव्हाडांना त्यांची कल्पना आहे. कालपर्यंत माराच्या घरावर दगड फेकला तर तो उडून मांगाच्या घरावर जात होता. मांगाच्या घराला आजही जातो, आजही काही परिस्थिती वेगळी नाही. मांगाच्या पुढाला जर आग लागली तर तो माराच्या घराला त्याची ढक लाग आणि हे सगळे ओळखणारी लोक आहेत. बघा, ही भांडणं जी आहे ती मोजक्या लोकांची भांडणं आहे. सर्वसामान्य मातंग समाज, सर्वसामान्य महार समाज, सर्वसामान्य सांबार समाज हा एक संघ आहे. बघा, मी भारतीय दलित कोबरामचं काम करतो. माझी जात कोणी विचारली नाही, माझ्या कार्यकर्त्याची जात कोणी विचारली. आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये भारतीय दलित कोबऱ्याच्या समर्थित कार्यकर्त्यांनी आणि समाजाच्या लोकांनी 58 तालुक्यामध्ये आम्ही मोर्चे काढले. या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला घर एक संघ ठेवायचंय, निळा झेंडा एक संघ ठेवायचा आहे. मातंग समाजाला आम्ही आरती दिली, कोणी विरोध केला. अण्णाभाऊ साठे महामंडळ दिलं, कोणी विरोध केला. शासकीय वसतिगृहामध्ये त्यांना वाटा दिला आम्ही, आमच्यापेक्षा जास्त आम्ही विरोध केला. मातंग समाजाला बऱ्याचशा सवलती दिल्या. आम्हाला माहिती ना, आमचा लहान भाऊ आहे, तो मोठा झाला पाहिजे, आमच्यापेक्षा मोठा झाला पाहिजे, ही बुद्ध समाजाची भावना आहे.